मग वैद्य आपला एवढा मोठा पेसी काय कामाचं आहे? एवढ्या मोठ्या सगळ्या सुविधा देऊन काय कामाचे आहेत आपल्या सांगवीला? पण एवढं हलगर्जेपणा नको पाहिजे, एवढे हलगर्जेपणा नको पाहिजे. डिलिव्हरी पेशंटसाठी जर डॉक्टर उपस्थित राहत नाही, अरे एक समस्या नाही, किती वेळेस पत्र दिले मी, याच्यावरती कारवाई किंवा काही झालीच पाहिजे, कुठला तरी मार्ग निघलाच पाहिजे. सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर हलगर्जीपणा, गरोदर महिलेला उपचाराविना परतावं लागलं, परिसरात संताप. तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितच असल्यामुळे गरोदर महिलेला उपचाराविना माघारी परतावं लागलं. शेवटी प्रसूतीसाठी शिरपूर इथं रवाना करण्याची वेळ आल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सांगवी येथील राहणाऱ्या पूनम राहुल गायकवाड या गरोदर महिला प्रसूतीसाठी 22 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या होत्या. मात्र त्यावेळी आरोग्य केंद्राचे दरवाजे बंद होते आणि तिथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसून आलं. केवळ सिस्टर नर्स आरोग्य केंद्रात असल्याचं आढळलं. सिस्टरकडून कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपचाराविना महिलेला माघारी घेऊन जाण्याची नामुष्की नातेवाईकांवर उडवली. हा प्रकार पाहून परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. गावातील भटू कोकणी यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला फोन करून बोलावलं. आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही डिझेल नाही असं सांगितलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच प्रसूतीसाठी आलेल्या नातेवाईकांकडून डिझेल टाकण्यास सांगितलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. प्रकारामुळे परिसरात संतप्त व्यक्त होतोय. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. आणि मी काल पेशीला भटूने बोलवलं होतं. गेल्यानंतर मी पेशीला जाऊन चेक केलं, तिथं डॉक्टर बी नव्हते. तिथं जे पेशंटला घेऊन जाण्यासाठी त्या ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नव्हता. स्वतः ज्या पेशंट होता, पेशंटच्या घरच्यांनी म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी त्या गाडीत डिझेल टाकून आणि ती गाडी शिरपूरला घेऊन गेले. म्हणजे एवढी अवस्था, गंभीरता अवस्था आहे. म्हणजे ही धुळे जिल्ह्यातली, शिरपूर तालुक्यातली आणि सांगवी गावातले हे सगळे पदाधिकारी झोपा झोडता आहेत का? माझं याच्यावरती खंत आहे. नमस्कार, मी भटू. मला कॉल आला. आम्ही 7 वाजता कॉटेजला पोहोचलो. त्या ठिकाणी स्टार्टिंगला आम्ही याची डॉक्टरची शोध घेतला की डॉक्टर कुठं आहेत बुवा, कारण की डॉक्टर डिलिव्हरी पेशंटला चेक करतो की नॉर्मल होईल, क्रिटिकली आहे की हे प्रॉब्लेम आहे, रिफर केलं जातं त्याला. त्यामुळे आम्ही विचारलं डॉक्टर साहेब कुठं आहेत. तर डॉक्टर साहेबांना कॉल केला आम्ही. डॉक्टर साहेब नव्हतेच, ड्युटी होती पण डॉक्टर साहेब नव्हते, बरोबर. त्यानंतर ज्या नर्स होत्या, त्या नर्स नेहमी राहतात, त्या नर्स होत्या. त्यांनी चेकिंग केलं. त्यानंतर ते बोलाले की डॉक्टर साहेब नाही आहेत. डॉक्टर साहेबांनी त्यांना फोनवरती सांगितलं की या पद्धतीचं आहे, तुम्ही एक काम करा, रिफर करून द्या. कारण की इथं डेली रिफर केलं जातं, इथं डिलिव्हरी नाही केलं जात. कारण की काय होतं की बरेचसे पेशंट आज पण इंदिरा गांधी मेमोरियल असो की शिरपूरचं कोटेज हॉस्पिटल असो, त्या ठिकाणी जाऊन पण शोध घेतला तर पण जास्त करून सांगवी एरियाचे PCचेच पेशंट तिथं सापडतील तुम्हाला डिलिव्हरीसाठी. सहसा इथे डिलिव्हरी नॉर्मल पण केली जात नाही, कोणतीच नाही. कारण 2च मिनिटं पेशंटला ठेवलं जातं, 5 मिनिटाच्या वरती नाही ठेवलं जातं. चेकिंग केली जाते, रिफर केलं जातं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी डॉक्टरही बोलले आम्हाला की तुम्ही काय घेऊन आले, नॉर्मल पेशंट आहेत. तिथे गेल्यावरती खरंच त्या डॉक्टरांचं पण काही चुकीचं नाही. तिथे गेल्यावरती म्हणजे अर्धा-1 तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते. कारण की आम्ही दरवेळेस जातो, आम्ही चेक पण करतो की काय नाही, बाळ व्यवस्थित आहे. आम्ही डॉक्टरशी भेटून सगळे सल्लेही घेतो. त्या ठिकाणी नॉर्मल होतं. त्या ठिकाणून काय होतं, रिफर केलं जातं जास्त. हे चुकीचं आहे. डॉक्टर नेहमीप्रमाणे ड्युटीला कोणीच नसतं. त्यानंतर राहिला प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न राहिला, समजून घ्या 108 ठेवलेली आहे आपण डिलिव्हरीसाठी. आपण एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे PSCला. त्या 2 महिने झाले लगभग, त्या ती गाडीला डिझेलच नाही म्हणून ती गाडी उभी ठप्प पडलेली आहे. तर मग गरीब माणसांनी जो डिलिव्हरी पेशंट आहे तो आणायचा कसा, हा प्रश्न सगळ्या ग्रामस्थांचा पडलेला आहे. याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, नाही तर मग काही विषयच नाही राहिला. जर डिलिव्हरी पण होत नसेल, आम हॉस्पिटल इतका मोठा बांधून काहीच फायदा नाही. साहेब, या ठिकाणी 75 नसून तर 90% आदिवासी एरिया आहे आणि आदिवासी आमच्या लोकांना याच्यामध्ये काही कळत नाही. आमच्या लोकांना सांगितलं क्रिटिकल आहे तर आमचे लोक बिचारे धावपळ करून कॉटेजला असो, प्रायव्हेटला असो घेऊन जातात. साहेब, ते खर्च त्यांच्याकडे पैसे नसल्याने पण खर्चात जाता. आपण इतकं मोठं हॉस्पिटल उभा केलेलं आहे. महाराष्ट्र शासन म्हणो, केंद्र सरकार म्हणो, यांचं एकच धोरण आहे की गरिबाला हॉस्पिटलचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सरकारी हॉस्पिटल इतके मोठे, इतकं खर्चाने उभे केलेले, इतके डॉक्टर लावलेले आहेत, पण आजपर्यंत त्यांचा फायदा गरिबाला झालेला नाही आहे. याच्यावरती काहीतरी चौकशी होऊन याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, हीच आमची विनंती आहे. सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे, साहेब याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे. आम्ही मागं जाणं होतं, पेशंट आलेला आहे, डिलिव्हरी पेशंट आलेला आहे.
हो बरं बरं यमुना केलाय मी फोन हा. येत आहे ते हा मला आला होता तिकडनं फोन हां मी काय म्हणतो सर बोलून हो पण नेमकं काय विषय डॉक्टर नाही तिथं काय नेमकं काय परिस्थिती त्यांनी थांबायला पाहिजे साहेब तिथे काय पण तुमचाही प्रश्न आहे ना हो सर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना किती वेळेस कंप्लेंट आता त्यांना साहेब हे बघा प्रत्येकाला त्याचा जॉब चार्ट त्याला माहिती आहे बरोबर बरोबर. मी माझ्याकडनं कमीत कमी 4 ते 5 वेळा त्याला नोटीस देऊन झालेली आहे हा. आता आज जरी समजा कोणी मेडिकल ऑफिसर कोणी नाही हो, जरी तर driver जरी असला, माझं मत एकच आहे का आमच्या आदिवासी लोकांनी आपल्याला पाहिजे ऐका सर आमच्या आदिवासी लोकांनी खरंच सांगतो लय तळमळ आहे आणि आम्हाला खरंच कळ लागते पण एवढं हलगर्जेपणा नको पाहिजे एवढे हलगर्जेपणा नको पाहिजे डिलिव्हरी पेशंटसाठी जर डॉक्टर उपस्थित राहत नाही अरे एक समस्या नाही किती वेळेस पत्र दिले मी न्यूजला बातम्या लावल्या किती वेळेस काय मॅटर केले जर तुम्ही जर समस्या सॉल्व्ह करू शकत नसतील सर तुम्ही एखाद वेळेस चौकशीला आले आम्हाला बोलवा ना ग्रामपंचायत बॉडीला बोलवा किंवा गावकऱ्यांना बोलवा कोणाला तरी बोलवा ना साहेब समस्या काय विचारा तुम्ही. ज्या माणसांनी तक्रार केली त्या तक्रारदाराला बोलवा तुम्ही अहो काय बघा मला तुम्ही ओळखलं का नाही ओळखलं तुमचा नंबर माझ्याकडे सेव आहे हां मी तुम्हाला सांगितलं हां मग आता ही समस्या मला उद्या सॉल्व्ह झाली पाहिजे असं नाही याच्यावरती कारवाई किंवा काही झालीच पाहिजे कुठला तरी मार्ग निघलाच पाहिजे हां ना तर विनाकारण काय माहिती आहे का मी सांगितलंय मी तिथं जर अहो साहेब इथून प्रत्येक वेळेस पेशंट घेऊन जातो शिरपूरला आणि तिथं जाऊन नॉर्मल होते मग वैद्य आपला एवढा मोठा पेशी काय कामाचं आहे एवढ्या मोठ्या सगळ्या सुविधा देऊन काय कामाचे आहेत आपल्या सांगलीला आणि आता तालुका होतोय ना हो याचं भान ठेवा ना साहेब तुम्ही तिथे यमुनी पण स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे मग सर तुम्ही जापा ना काय तुम्ही जापा थोडस त्यांचे आम्ही प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे आता मी उद्या स्वतः येतो चौकशीला तिथे अरे इथं माहिती आहे का आता ॲम्ब्युलन्ससाठी डिझेल नाही काय परिस्थिती आहे काय तुम्ही ग्रामपंचायतला समस्या मांडा किंवा आमदाराकडे जाऊ आपण समस्या मांडायला काय मॅटर इथं नाहीतर मग मी आंदोलनला बसू का इथं सांगा तुम्ही मी डायरेक्ट ताला टोकून देईल अडचणी झाल्या तुमच्या जिम्मेदारी टाकून देईल मी तुम्हाला बरं या उद्या साहेब उद्या मी येतो आपण करू चौकशी मी आता त्यांना यमुना सांगितलेलं हा. आहे निघाले आहेत ते तिथे. हा या या उद्या या साहेब. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, सांगवी, शिरपूर.